बसायचं असेल तर बसून घ्या, उभं राहायचं असेल तर उभं राहायचं. जय गिरणारी. जय गिरणारी. तुम्ही जिथे आला आहात या गावाचं नाव राणपूर म्हणून आहे आणि राणपूर हे गावाचं नाव, हे वृक्ष जे दिसतं आहे तुम्हाला झाड, हे रान म्हणून झाड आहे. या झाडावरनं राणपूर असं नाव पडलेलं आहे. आणि इथे अशी आख्यायिका आहे की इथे प्रभू रामचंद्रांचे पदस्पर्श झालेले आहेत तेव्हा हे झाड साक्षीला आहे. ते राणेश्वर महादेवाचं मंदिर पण तेव्हा होतं, ही आख्यायिका आहे. तेव्हा ह्या झाडावरनंच हे नाव पडलेलं आहे, राणेश्वर महादेव आणि राणपूर. आणि हे जे छोटे छोटे जे शिवलिंग आहेत, इथे 13 शिवलिंग आहेत, या साईडला 4 शिवलिंग आहेत. ह्या ज्योतिर्लिंगाचं प्रतीक नाही आहे, तर जेवढे पीठाधीश होऊन गेलेले आहेत आपले गिरनारचे, त्यांनी सदेह इथे समाधी घेतलेली आहे. प्रत्येक शिवलिंगाखाली प्रत्येक शिवलिंग म्हणजे ते 17 शिवलिंग आहेत, तर 17 शिवलिंगाखाली 17 पीठाधीश आहेत, एक 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 सदेह. अजूनही त्याची एनर्जी, जो आध्यात्मिक माणूस आहे त्याला ते एनर्जी फील होते अजूनही. आणि जो फोटो तिथे दिसत आहे तुम्हाला अमृतगिरी बापूंचा, आता सध्या महेशगिरी बापू आपले पीठाधीश आहेत, तर त्यांचे गुरु अमृतगिरी बापू. आणि जेव्हा त्यांना आज्ञा झाली की तुम्हाला देह हे करायचा आता, तर ते 1.25 महिना त्यांनी इथे ह्याच भूमीवरती ह्याच आश्रमामध्ये अखंड 1.25 महिना त्यांनी अन्नदान चालू ठेवलं, भंडार चालू ठेवला, सगळे साधू संत नागा साधू सगळ्यांना. आणि त्याच्यानंतर 1995 साली सोमवार होता, श्रावणी सोमवार, पहिला श्रावणी सोमवार, सप्तमी होती, त्या दिवशी त्यांनी तिथे देहत्याग केला. जी पहिली शिवलिंग आहे ती त्यांचीच समाधी आहे. समाधी ही हिंदू प्रथेप्रमाणे विधिवत चौकोन म्हणजे हे करून देह ठेवला जातो. त्यांनी ब्रह्मालीन झाल्यानंतर पूर्ण पूजा बिजा करून पॅक करून त्याच्यावरती ही शिवलिंग ठेवलेली. त्यामुळे तिथं फार अनन्यसाधारण महत्त्व आहे. हे जेवढे काही समाधी तुम्हाला दिसतात किंवा जेवढे शिवलिंग आहेत त्याच पद्धतीचे शिवलिंग आहेत. समाधी आहेत, सगळे पीठाधीशांच्या समाधी आहेत. आता ह्या 17 समाधी आहेत. आता हे महेशगिरी बापूंच्या प्रयत्नांमुळे ॲटलिस्ट ह्या 17 तरी बघायला मिळाल्या आपल्याला, कारण की हे फार पुरातनच मंदिर आहे. हे आता जीर्णोद्धार इथे फार मोठा झालेला आहे. महेशगिरी बापूंनी हे करून घेतलं आणि आपल्याला दर्शनासाठी खुलं ठेवलेलं आहे. महेशगिरी बापू आता पीठाधीश आहेत. आता पीठाधीश आहेत ते. आणि अमृतगिरी बापू, आता हा जो आपल्याला चहा मिळतोय, हे जे चहा इथे तुम्हाला मिळतोय तो प्रसाद रूपी चहा, जे कोणी घेत नसेल त्यांना रिक्वेस्ट आहे त्यांनी घ्या चहा. कारण की याचं महत्त्व असं आहे की अमृतगिरी बापू इथं असताना ते सुद्धा प्रसाद रूपी चहाच द्यायचे. आणि त्यांचा चहा म्हणजे तो अमृततुल्य चहा असायचा. असाध्य रोग पण त्याच्याने सॉल्व्ह व्हायचे. आपण तो प्रयत्न चालू ठेवला आहे महेशगिरी बापूंच्या याच्यानुसार की तिथे चहा म्हणून तुम्ही प्रसाद घ्या. तो जो ते अमृतगिरी बापू जो चहा बनवायचे, तो चहामध्ये आपल्यासारखी सामुग्री नसायची, चहापत्ती किंवा साखर दूध असं काही नसायचं. त्यांच्या हाताला जे येईल, बापूंच्या हाताला जे काही येईल, मिरची तुमचं तिखट मीठ